Hello friends, I welcome you all to Nityananda Physics. This is accelerated batch where we will be covering our MST CET physics syllabus. We are on the chapter vector analysis. This is the fourth lecture. Today we will be covering the topic resolution of vectors. तर आतापर्यंत आपण first lecture we just took what is the introduction of vector, and the second and the third lecture we saw what is the addition, what is the vector addition, त्याचे वेगवेगळे जे laws असतात, graphical method and the analytical method, both the methods we saw in second and the third lecture. आता जेव्हा ते ॲडिशन आहे, नाव टुडे विल बी डुईंग समथिंग अपोजिट ऑफ द ॲडिशन. त्या ॲडिशनमध्ये आपण काय करायचो, दोन वेक्टर असायचे, वी यूज टू कंबाईन देम टुगेदर अँड वी यूज टू गेट अन रिझल्टंट. आता आपण एक वेक्टर विल बी हॅव्हिंग वन वेक्टर अँड विल बी रिझॉल्विंग इट इंटू टू कंपोनंट्स. पण आता व्हेन वी आर रिझॉल्विंग इट इंटू टू कंपोनंट्स, हिअर इट विल नॉट बी इन एनी काइंड ऑफ अँगल्स. म्हणजे या दोघांमध्ये एक नेसेसरीली द अँगल विल बी ऑफ 90 डिग्री. तर विल बी रिझॉल्विंग वेक्टर इंटू टू कंपोनंट्स or more components, but these all components will be perpendicular to each other. तर आता समजा आपल्याकडे, you just consider we are having one vector, we are having this one vector, we just make it like vector A, आणि या वेक्टरला आता आपण दोन कंपोनंट्स मध्ये याला डिवाइड करणार आहे. वन कंपोनंट विल बी अलॉंग दिस ॲक्सिस, मे बी आपण आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असं आपण दोन परपेंडिक्युलर ॲक्सिस याला आपण कन्सिडर करू. हिअर इज वी आर हॅव्हिंग एक्स ॲक्सिस, हिअर वी आर हॅव्हिंग वाय ॲक्सिस. तर आपल्याला हा जो एक वेक्टर आहे, ए वेक्टर, याचे आपल्याला दोन कंपोनंट्स घ्यायचे. वी वॉन्ट टू हॅव अ कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस अँड अलॉंग वाय ॲक्सिस. तर आपल्याला याला रिझॉल्व करायचं. त्याला रिझॉल्व करणं फार सोपं आहे. याला मी इकडनं आता एक परपेंडिक्युलर टाकतोय. नो, आय एम गेटिंग हिअर, इथे ओरिजिन आहे, आय एम गेटिंग हिअर वन ओ ए बी. आय जस्ट मेक अनदर नेम बी सी और पी क्यू. तो आफ्टर पुटिंग दिस परपेंडिक्युलर आय एम गेटिंग वन ट्रायंगल. एक ट्रायंगल आपल्याला भेटतो. त्या बिकॉज ऑफ दिस ट्रायंगल आता आपल्याला याचे दोन कंपोनंट्स घ्यायचे. कंपोनंट्स कसे लागणार आहे, वी वॉन्ट वन कंपोनंट, इकडचा कंपोनंट विच इज अलॉंग एक्स ॲक्सिस, आणि एक दुसरा कंपोनंट घ्यायचा आहे विच इज अलॉंग अवर वाय ॲक्सिस. असे आपल्याला दोन कंपोनंट घ्यायचे. तर इथे वाय ॲक्सिसचा कंपोनंट हा असा काहीतरी भेटणार आहे आपल्याला, इथून इथपर्यंत आलेला कंपोनंट. असे आपल्याला दोन कंपोनंट्स इथे शोधायचे आहेत. तर आता इन ट्रायंगल ओ पी क्यू, आता आपला इथे एक जो अँगल असेल, द अँगल विच दिस वेक्टर इज मेकिंग विथ एक्स ॲक्सिस इज थीटा. अँड इन दॅट केस if we just see about sin theta in this triangle, sin theta is equal to what, opposite upon hypotenuse. तर अपोजिट इथे काय येणार, पी क्यू अपॉन वेक्टर ए. आणि सिमिलरली आपण इथे cos theta पण काढून घेऊ. cos theta is equal to adjacent अपॉन हायपोटेनियस, दॅट इज अगेन वेक्टर ए. तर याच्यावरनं आपल्याला एक पी क्यूची व्हॅल्यू आली. पी क्यू इज इक्वल टू ए वेक्टर ए इंटू साइन थिटा अँड ओ क्यू इज इक्वल टू वेक्टर ए इंटू कॉस थिटा. तर बेसिकली आता या ठिकाणी आपण ज्याचा वेक्टर जरी लिहित असू, पण वी आर जस्ट कन्सिडरिंग द मॅग्निट्यूड. आपण फक्त द मॅग्निट्यूड बघतोय. तर ऑब्व्हियसली याचं डायरेक्शन काय ते आपण इथं सरळ सरळ म्हणतोय, दिस इज अलॉंग एक्स ॲक्सिस, दिस इज अलॉंग वाय ॲक्सिस. तर आपण याचे असे दोन कंपोनंट घेतले. तर बेसिकली आपण या कंपोनंटला मे बी आपण याला ए एक्स लिहू अँड दिस कंपोनंट आय कॅन राईट ए वाय. असे दोन कंपोनंट आपले इथे येणार आहेत. तर आता इथे जो पी क्यू आहे, पी क्यू इज नथिंग बट ए वाय. तर मग इथे मी काय लिहू शकतो, ए वाय इज इक्वल टू ए इंटू ए, मुद्दाहून मॅग्निट्यूडमध्ये लिहितोय सो दॅट देर विल नॉट बी एनी कन्फ्युजन. अँड इकडे ए एक्स इज इक्वल टू वेक्टर ए इंटू कॉस थिटा. So in this way we have resolved this component, one vector into two components, ax component and ay component. तर बेसिकली आपण जर आता वेक्टर ॲडिशन, आता इथे आपण अपोजिट जर विचार केला असता, तर आपल्याकडे इथे समजा दोन वेक्टर असतील. वी आर हॅव्हिंग टू वेक्टर्स. आता विचार करा, आपण हा बेसिकली काय केलं, इथे वी हॅड वन वेक्टर, आपल्याकडे एक आर वेक्टर होता, आर किंवा इथे ए वेक्टर आपण घेतलेला आहे. ए वेक्टरला आपण रिप्लेस करतोय दोन वेगवेगळ्या कंपोनंट्सनी. हे जे आता आपण केलेलं आहे, इथे आपण त्याला ए एक्स घेतलं, इकडे ए वाय घेतलाय, आणि हे दोघांमधला अँगल जो तो 90 डिग्री आहे. तर आता आपल्याकडे समजा हा ए वेक्टर आपल्याकडे नसता, तर बेसिकली इथे काय होत आहे, या पूर्ण अंडरस्टँडिंगमध्ये व्हॉट इज द अंडरस्टँडिंग, वेक्टर ए इज इक्वल टू ए वाय प्लस वेक्टर ए एक्स. हे दोन वेक्टर्स आहेत. आता इकडे ॲक्च्युली एक ए एक्स वेक्टर आहे आणि इकडे ए वाय वेक्टर आहे.
आणि हा ए वेक्टर आहे, याला मी रिझॉल्व्ह केलं म्हणजे काय असणार आहे, आता याचं ॲडिशन, या दोघांची जर ॲडिशन केली तर मला काय भेटणार आहे, आय विल बी गेटिंग वेक्टर ए. तर आता जर का आपण पहिलेचा जर विचार केला, जे आपण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये शिकलो आहे की ॲडिशन ऑफ वेक्टर, इफ यू जस्ट ॲड दिस टू वेक्टर तरी पण आपल्याला ए वेक्टर भेटणार आहे. जर आपण इथे आता याला जर जॉईन केलं, इफ वी आर हॅव्हिंग ओनली टू वेक्टर्स, आता आपण इथे कन्सिडर करू आपल्याकडे असे दोन वेक्टर्स आहेत, दिस इज अवर ए एक्स वेक्टर, दिस इज अवर ए वाय वेक्टर, आणि याचा आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचं. तर रिझल्टंट कसं निघणार आपल्याला, वी विल हॅव वी हॅव कनेक्टेड देम टेल टू टेल. तर इथे आपण आता इथे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वापरतो आहे. हा याचा आता दिस विल बी डायगोनल, हा डायगोनल जो असणार आहे दिस विल बी द रिझल्टंट वेक्टर. तर बेसिकली आपण दोन्ही, आणि आधी आपण ॲडिशन शिकलो होतो, तर इथे आपण काय केलं, इथे आपण इन्स्टेड ऑफ दिस टू वेक्टर आपण एका वेक्टरला दोन याच्यामध्ये रिझॉल्व्ह केलेलं आहे. तर दिस होल कन्सेप्ट इज कॉल्ड एज रिझोल्युशन ऑफ वेक्टर. एका वेक्टरला आपण दोन परपेंडिक्युलर वेक्टर्समध्ये त्याला रिझॉल्व्ह केलं. तर ही कन्सेप्ट जी आहे ही ॲक्च्युली फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर आपलं जर वेक्टरचे जे आता पुढचे न्यूमरिकल्स राहतील, आणि बऱ्याचदा वेन युअर वेक्टर्स आर देअर, तर वेक्टर ॲडिशन टू मेक इट लाईक वॉट एव्हर, आता वेक्टर ॲडिशन झाले, वेक्टरचे आपण मल्टिप्लिकेशन पुढे बघणार आहे, तर टू मेक ऑल दिस न्यूमरिकल्स व्हेरी इझी, तर ही जी आता रिझोल्युशनची कन्सेप्ट आहे दॅट विल बी रिक्वायर्ड अहेड ऑल्सो. तर आज आपण फक्त याचं व्हॉट इज दिस रिझोल्युशन तेच आपण शिकणार आहे, पण मे बी टुमॉरोज लेक्चर और वेन विल बी स्टडिंग मल्टिप्लिकेशन दॅट टाइम विल नो हाऊ इट इज सो युजफुल. याला आपण जेव्हा वेन विल बी युझिंग दिस थिंग्स बिकम व्हेरी इझी. आणि हे आपण फक्त वेक्टरसाठीच नाही, आता वेक्टर इज द चॅप्टर विच विल बी कमिंग, हा चॅप्टर म्हटल्याचे वेक्टर इज द कन्सेप्ट विच विल बी कमिंग थ्रू आउट अवर फिजिक्स. तर फिजिक्समध्ये बऱ्याचदा वेन वी विल बी डुईंग अदर वेक्टर ऑपरेशन्स, म्हणजे वेक्टर ॲडिशन करतोय आपण, वेक्टरची सबट्रॅक्शन करतोय, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतोय, दॅट टाइम इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग अ वेक्टर इन अ नॉर्मल वे, म्हणजे असं आपण एक रॅन्डम वेक्टर न घेता इफ यू जस्ट कन्सिडर त्याचे आपण कंपोनंट जर कन्सिडर केले, एक्स एक्सिस वाय एक्सिस, अँड देन वी परफॉर्म दिस ॲक्शन्स ऑफ ॲडिशन मल्टिप्लिकेशन, देन थिंग्स बिकम मोर इझी. तर म्हणून ही कन्सेप्ट शिकणं फार महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण एनी वेक्टर इज देअर वी कॅन रिझॉल्व इट इंटू टू कंपोनंट्स. ओके, तर वील हॅव सम एक्झाम्पल्स. फाइंड द कंपोनंट्स ऑफ अ वेक्टर अलॉंग एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस. तर आपण आय विल जस्ट गिव्ह सम वेक्टर्स. एक आपल्याकडे सिंपल वेक्टर घेऊ आपण. इफ वी आर हॅव्हिंग वन वेक्टर, हा आपल्याकडे आता 10 न्यूटनचा वेक्टर आहे. देर इज वन वेक्टर, एक फोर्स म्हणून आपण एक घेतलेला आहे, आणि इथे आपली एक्स एक्सिस आहे आणि इकडे आपली वाय एक्सिस आहे, अँड इट इज मेकिंग अन अँगल ऑफ मे बी 30 डिग्री. इथे 30 डिग्रीचा अँगल तो बनवतो आहे. आय विल मेक अ प्रॉपर डायग्राम. फर्स्ट आय विल मेक ॲक्सिस. आपल्याकडे एक्स ॲक्सिस आहे, इकडे वाय ॲक्सिस आहे, अँड देन वी आर हॅव्हिंग हिअर वन फोर्स. इथे आता एक 10 न्यूटनचा फोर्स आहे, आणि मे बी इट इज मेकिंग एन अँगल ऑफ 45 डिग्री. मे बी 45 डिग्रीचा एक अँगल त्यांनी बनवला आहे. नाउ वी आर बिंग आस्क्ड टू फाइंड आउट हिज कंपोनंट्स अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तर आपण याला फाइंड आउट कसं करणार, तर एक्स कंपोनंट आता जो असेल याला मी आता फोर्स एफ म्हणून घेतो. दिस इज फोर्स एफ इज इक्वल टू 10 न्यूटन. त्याचं मॅग्निट्यूड 10 न्यूटन आहे, आणि डायरेक्शन काय, इट्स मेकिंग एन अँगल ऑफ 45 डिग्री अलॉंग विथ एक्स ॲक्सिस. ते आपल्याला एवढंच याचं माहिती आहे. तर आता याचे जे कंपोनंट्स निघतील ते काय असणार, आता वन विल बी इन अलॉंग दिस डायरेक्शन, एक या डायरेक्शनला कंपोनंट दिसेल. सेकंड कंपोनंट जो आहे वाय ॲक्सिसला तो असा आपल्याला दिसणार आहे. दिस टू कंपोनंट्स विल बी एबल टू सी. तर याला मी आता एफ एक्स म्हणून टाकतोय एक कंपोनंट, इकडचा जो कंपोनंट एफ वाय म्हणून मी कंपोनंट टाकतोय. तर एफ एक्स इज इक्वल टू काय येणार आपल्याला, आता एफ एक्सची जी व्हॅल्यू आहे तिथे थिटा दिलेली ही ॲडजस्टन आहे, म्हणजे मग इथे काय घेणार आपण, एफ एक्स वेक्टर इज इक्वल टू एफ डॉट कॉस थिटा. याने आपल्याला एफ एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल, आणि मग ती एफची व्हॅल्यू किती आहे आपल्याला, एफ इंटू कॉस 45. एफची व्हॅल्यू आपण टाकून दे, एफ इज इक्वल टू 10 इंटू 1/√2 मे बी 5√2 इज द आन्सर फॉर एफ एक्स. तर सिमिलरली आपण याच्याच वरती आपण एफ वायची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो अशीच. एफ वाय इज इक्वल टू एफ इंटू, आता एफ वाय घेतोय आपण, ही आता ॲडजस्ट अपोजिट साईड झाली या ट्रायंगलमध्ये. एफ वाय इज इक्वल टू एफ इंटू साईन थिटा. एफ इज 10 साईन 45, अगेन साईन 45ची पण सेम व्हॅल्यू येणार 1/√2
5√2. तर याचे आपल्याला आता दोन कंपोनंट्स भेटले. तर दोन कंपोनंट्सचं मॅग्निट्यूड काय झालं, अलॉंग एक्स ॲक्सिस आय एम हॅव्हिंग मॅग्निट्यूड ऑफ 5√2 न्यूटन, अलॉंग एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस बोथ द ॲक्सिस वी आर हॅव्हिंग द सेम काइंड ऑफ फोर्स. आता फोर्स आपण दोन याच्यामध्ये रिझॉल्व केलेला आहे. तर लाईक दॅट वी कॅन रिझॉल्व एनी फोर्स मीन्स एनी वेक्टर विच इज गिवन टू अस बाय युझिंग दिस फॉर्म्युला एफ कॉस थिटा एफ साइन थिटा. असं आपण एफ एक्स आणि एफ वाय असं आपण त्याला रिझॉल्व करू शकतो. तर बेसिकली आता when we have done this now, तर we actually tried to do it along x axis and y axis. तर ही जी गोष्ट आहे this is not actually limited to x and y axis. तर x आणि बेसिकली काय आपण we can actually consider x axis and y axis in any way whichever we want. तर कधी कधी आपल्याला आता पुढे दिसणार आहे we will be having some inclination. आता एक some inclined surface, आपल्याकडे एक inclined surface दिलेला असेल, तिथे एखादा ऑब्जेक्ट दिलेला आहे समजा, and now this object इट्स हॅव्हिंग सेन्सर, हा जो इन्क्लाइंड सरफेस आहे हॉरिझॉन्टल सोबत एक थीटा म्हणून एक अँगल बनवत आहे. अँड नाउ दिस ऑब्जेक्ट हा जो आहे याचं मास समजा एम असेल, दिस ऑब्जेक्ट इज ऑफ मास एम, आणि आता याच्यावरती एक मास ऑफ, आता याच्यावरती एक ग्रॅव्हिटेशनल पूल लागणार आहे. तिथे एक फोर्स जो आहे खालच्या डायरेक्शनला, दिस इज एम जी. नाउ आय वॉन्ट टू नो हाऊ मच इज द फोर्स, हा जो फोर्स आहे हाऊ मच इज दिस फोर्स अलॉंग दी इन्क्लिनेशन. आता आपण याचे दोन प्रकारे आपण याला बघण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे आपण याची एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ही कशी घ्यायची आपल्या हातात आहे. तर मी इथे एक्स ॲक्सिस अशी घेऊ शकतो, याची दिस कॅन बी माय एक्स ॲक्सिस, ही माझी आता एक्स ॲक्सिस आहे, अँड दिस कॅन बी माय वाय ॲक्सिस. तर आता व्हॉट वी वॉन्ट टू डू, वी वॉन्ट टू रिझॉल्व दिस फोर्स. हा जो फोर्स आहे आपल्याकडे एम जी म्हणून जो फोर्स आहे याला मला दोन कंपोनंट्समध्ये आता रिझॉल्व करायचं आहे. एक कसा कंपोनंट घ्यायचा आहे मला, वन कंपोनंट आय वॉन्ट अलॉंग दी इन्क्लाइन अँड अनदर कंपोनंट परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन. तर अशा केसमध्ये आता याला मी हे करतो, सेम प्रिन्सिपल विल बी रिक्वायर्ड हिअर. जे आतापर्यंत आपण रिझॉल्युशनचे प्रिन्सिपल घेतले, तर म्हणजे एक्स ॲक्च्युली आपण हे परपेंडिक्युलर कंपोनंट्स घेतोय. तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे कशा पण राहू शकतात हे समजण्यासाठी आपण हे डायग्राम घेतलेली इथे. तर या ठिकाणी इफ दिस अँगल इज थीटा, तर इकडचा जो अँगल राहणार आहे तो पण किती राहणार आहे, आता दिस विल ऑल्सो, आता इथे पण हा अँगल 90 आहे, इथून हा जो अँगल बनतोय हा पण 90 आहे. इफ दिस इज थीटा देन दिस ऑल्सो हॅज टू बी थीटा, हा पण आपल्याला थीटा म्हणूनच अँगल राहणार आहे. तर या केसमध्ये आता जर आपण हा ट्रायंगल बघितला ना, वी नो दिस अँगल इज थीटा हिअर, तर मग याचा इकडचा जो कंपोनंट होणार, आता या ठिकाणी याचा, आता आय एम जस्ट कन्सिडरिंग दिस ट्रायंगल. आता आपण हा ट्रायंगल कन्सिडर करतोय, वी आर कन्सिडरिंग दिस ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये काय काय माहिती आहे आपल्याला, एक साईड माहिती आहे, दिस साईड इज एम जी. इथे जो फोर्स आहे तो काहीतरी आपल्याला एम जीचा फोर्स आहे. मे बी तुम्ही इथपर्यंत पूर्ण घेतलं तरी चालेल. आपल्याला याचे कंपोनंट जेव्हा मी आपण कन्सिडर करतोय, याचे कंपोनंट कसे दिसतील आपल्याला याला पूर्णपणे आय विल मेक इट्स कंपोनंट. तर कंपोनंट आपल्या इथे इथपर्यंत येणार पूर्ण. याचा एक्स कंपोनंट जो असणार इतका लांब नसणार आहे, तो दिस विल बी लिटल शॉर्टर. इथपर्यंत एक्स कंपोनंट आहे, इथून इथपर्यंत त्याचा वाय कंपोनंट आहे. असे आपल्याला दोन कंपोनंट्स भेटतात आहे. तर हा जो ट्रायंगल आहे, आता या ट्रायंगलमध्ये इथचा जो अँगल आहे तो थीटा झालेला आहे, आणि या ट्रायंगलमध्ये विल बी कन्सिडरिंग विच ट्रायंगल, हा जो इथे ट्रायंगल दिसतोय आपल्याला, मी वेगळ्या कलरने लिहितो, दिस इज द ट्रायंगल विच वी वॉन्ट टू कन्सिडर नाउ. या ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर इथे एक जो मेन फोर्स आहे दॅट इज एम जी. याचे आपल्याला दोन कंपोनंट घ्यायचे. जो आता एक्स कंपोनंट असेल तो आपल्याला इथे भेटणार आहे, आणि जो वाय कंपोनंट आहे तो आपल्याला या डायरेक्शनला भेटणार आहे. तर आता आपण याला डिवाइड करताना कसं करणार, इन दिस ट्रायंगल. आता इथे सरळ आपण इथे नावं टाकून घेतो, पी क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर कॉस थीटा इज इक्वल टू, तर कॉस थीटा म्हटलं काय असणार आहे, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट इज देन पी आर अपॉन, आणि हायपोटेनियस इज एम जी. तर पी आर इज ॲक्च्युली अवर, आता याला जो आहे हा जो आपला कंपोनंट आहे दिस इज अवर वाय कंपोनंट. याला मी आता वाय एक्स एफ वाय म्हणून कंपोनंट घेऊन घेऊ आपण. इज अवर एफ वाय कंपोनंट, दिस इज अवर एफ एक्स कंपोनंट. Therefore fy इज इक्वल टू एम जी कॉस थीटा, हा आपल्याला एक कंपोनंट भेटला. तसंच सेम ट्रायंगलमध्ये साइन थीटा इज इक्वल टू
opposite is QR upon hypotenuse is mg. Therefore QR is nothing but fx. Therefore fx is equal to mg sin theta. तर बेसिकली आपण याला दोन याच्यात रिझॉल्व केलंय. fy इज इक्वल टू mg cos theta and fx is equal to mg sin theta. अशा प्रकारे आपण आता अगेन द रिझोल्युशन ऑफ वेक्टरच केलेलं आहे. फक्त आपण इथे आता काय बघितलं, इव्हन इफ द एक्सिस इज नॉट लाईक युजल, आपण युजली कशी दाखवतो परपेंडिक्युलर एक्सिस आणि वाय एक्सिस, आपण तशी न दाखवता त्याला पण आपण आता इन्क्लिनेशन सोबत टर्न केलेलं आहे. तर इवन इफ वी डोंट कन्सिडर इट टू बी एक्स एक्सिस वाय एक्सिस, आपण म्युच्युअली कोणत्याही कंपोनंटमध्ये त्याला डिवाइड करू शकतो. तर एक वेक्टर आहे, याला आपण म्युच्युअली परपेंडिक्युलर, कंडिशन काय असायला पाहिजे, म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स. ओके, ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स. तर आता या प्रत्येक वेळेस आता व्हेन वी ॲक्च्युअली स्टडीड दिस एक्झाम्पल्स, आता जे आपण एक्झाम्पल्स बघितले या प्रत्येक ठिकाणी मी आता लिहिताना काय लिहिलं, एफ एक्स, आणि मग मला सांगावं लागलं की दिस इज अलॉंग एक्स एक्सिस, दिस इज अलॉंग वाय एक्सिस. तर प्रत्येक वेळेस असं म्हणणं की अलॉंग एक्स एक्सिस अलॉंग वाय एक्सिस इज नॉट कन्व्हिनियंट. तर याच्या जागी आपल्याला व्हेन वाय आय हॅव टू से दिस अलॉंग एक्स एक्सिस अलॉंग वाय एक्सिस बिकॉज आय वॉन्ट टू स्पेसिफाय दी डायरेक्शन. तर आपल्याला डायरेक्शन सांगायची आहे. आता हे डायरेक्शन सांगण्याचं जे काम असतं ते आपले युनिट वेक्टर करत असतात. वी ॲक्च्युअली स्टडीड दिस इन द फर्स्ट लेक्चर ऑल्सो की युनिट वेक्टरचा पर्पजच आहे की दॅट युनिट वेक्टर्स आर यूज टू गिव्ह डायरेक्शन. तर युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड एक असतं, मॅग्निट्यूड इज 1, बट देअर पर्पज इज टू गिव्ह डायरेक्शन. मग आता आपण ऑर्थोगोनल, आता ऑर्थोगोनल म्हणजे आता आपण एक्स वाय झेड ॲक्सिस घेणार आहे. आपण आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्समध्ये आता थोडंसं बघतोय. आता तर ऑर्थोगोनल वेक्टर्स आर परपेंडिक्युलर वेक्टर्स, म्युच्युअली परपेंडिक्युलर. तर आपल्याकडे आता एक्स वाय झेड ॲक्सिस आहेत. वी आर हॅव्हिंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. आणि आता आपल्याला काय घ्यायचं आहे, तर इन्स्टेड ऑफ सेईंग द फोर्स, आता आपण जेव्हा फोर्स घेतला किंवा ए वेक्टर घेतला तर आपण कसं लिहित होतो, ए एक्स ए वाय, आणि आता समजा आता झेड डायरेक्शन असेल आपण ए झेड असं काहीतरी डायरेक्शन देणार होतो. तर बेटर दॅन दॅट वी इन्स्टेड ऑफ सेईंग दॅट दिस इज अलॉंग एक्स ॲक्सिस, दिस इज अलॉंग वाय ॲक्सिस, विल बी मल्टिप्लाइंग वॉट आर द व्हॅल्यू वी आर गेटिंग. आता या ठिकाणी आपल्याला एक व्हॅल्यू भेटली एफ वाय. तर एफ वाय जी आहे तर याची डायरेक्शन मला सांगावं लागली की दिस इज अलॉंग वाय ॲक्सिस, एफ एक्स दिस इज अलॉंग एक्स ॲक्सिस. आणि हे मी नावं ठेवलं एफ एक्स एफ वाय. तर असं पर्टिक्युलरली सगळे तसंच लिहितील याची काही गॅरंटी नाही, बट वी वॉन्टेड समथिंग स्टँडर्डाइज. तर मग त्यासाठी आपण एनी वेक्टर विच इज अलॉंग एक्स ॲक्सिस, तर त्याची डायरेक्शन जर मला सांगायची असेल तर आय कॅन यूज अ मॅग्निट्यूड. आता वेक्टरला मी जस्ट स्पेसिफाय करतो, वेक्टर विल बी गिव्हन विथ अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर मॅग्निट्यूड तर आपण रिझॉल्व्ह करतोय वेक्टरला, दॅट टाइम वी कॅन इमिडिएटली नो व्हॉट इज द मॅग्निट्यूड. पण आता याची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी वी हॅव टू मल्टिप्लाय दॅट वेक्टर विथ अ युनिट वेक्टर. तर बेसिकली एनी वेक्टर, आता एनी वेक्टर कॅन बी रिटन इफ आय एम हॅव्हिंग अ वेक्टर ए. तर वेक्टर एला मी कसं लिहू शकतो, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इन टू इज युनिट वेक्टर. तर युनिट वेक्टर हे त्याला युनिट वेक्टर इज जस्ट टू गिव्ह डायरेक्शन. तर एक आपण मॅग्निट्यूड घेतलाय, फर्स्ट पार्ट इज डुईंग द पार्ट ऑफ गिव्हिंग डायरेक्शन ऑफ गिव्हिंग मॅग्निट्यूड. हा जो हे जे आहे मॉड इज गिव्हिंग मी दी मॅग्निट्यूड, आणि हा जो सेकंड पार्ट आहे दॅट इज गिव्हिंग मी दी डायरेक्शन. तर तसंच आता या ठिकाणी टू मेक इट इझी, तर आता मी इथे काय करतो, आय एम मेकिंग 3 युनिट वेक्टर्स. तर आता इथे एक युनिट वेक्टर आहे, इकडे एक युनिट वेक्टर आहे, इथे एक युनिट वेक्टर. मीन्स द युनिट वेक्टर विच इज अलॉंग एक्स ॲक्सिस विच विल बी कॉल्ड एज आय कॅप. युनिट वेक्टर विच इज अलॉंग वाय ॲक्सिस विच विल बी कॉल्ड एज जे कॅप, अँड युनिट वेक्टर विच इज अलॉंग झेड ॲक्सिस विल बी कॉल्ड एज के कॅप. तर आता याने सोपं काय झालेलं आहे की आता आपलं एक स्टँडर्डाइज आपण एक गोष्ट केलेली आहे. थिंग्स विल बी कम्प्लिटली स्टँडर्डाइज. आता सगळेजण व्हेन युअर एनी वेक्टर इज देअर विच इज अलॉंग एक्स ॲक्सिस, तर आपण काय करतो, इमिडिएटली विल मल्टिप्लाय दॅट वेक्टर बाय आय कॅप. म्हणजे मॅग्निट्यूड त्याचं जे काय असेल विल जस्ट मल्टिप्लाइड बाय आय कॅप ॲज सून एज एनीवन विल सी दॅट. म्हणजे आता हे आपण स्टँडर्डाइज आहे, एनीवन अ पर्सन विच इज देअर इन अदर कंट्रीज. आता अमेरिकेमध्ये कोणी माणूस असेल आणि तो जेव्हा तो फोर्स बघेल, ओके दिस इज द फोर्स 5 न्यूटन और 5 आय न्यूटन, तर इमिडिएटली दिस इज 5 आय. तर त्या आयचा अर्थ काय होतं, त्याला कळतंय की दिस फोर्स इज अलॉंग एक्स ॲक्सिस. तर दिस इज द पर्पज ऑफ युजिंग दिस ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स. तर त्यामुळे आपल्याला एक स्टँडर्डाइज मेथड भेटते टू स्पेसिफाय दी कंपोनंट्स आर अलॉंग विच डायरेक्शन्स. तर आता जे आपण आतापर्यंत घेतलं त्यालाच आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊ. ओके, आपलं पहिलेचं एक्झाम्पल घेऊ. वी विल कन्सिडर द फर्स्ट एक्झाम्पल व्हॉट वी हॅड सीन बिफोर. दिस इज अवर वाय ॲक्सिस, दिस इज अवर एक्स ॲक्सिस, अँड वी आर हॅव्हिंग अ वेक्टर ए. आपल्याकडे ए वेक्टर आहे. आता याला जे आता असेल याचे मला कंपोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत.
इट्स मेकिंग अँगल थीटा विथ एक्स ॲक्सिस. अँड देन याचा जर एक्स कंपोनंट असेल जे आपण आधी फाइंड आउट केलं ते किती असणार आहे आपलं, एक्स कंपोनंट विल बी ए कॉस थीटा. हे मला याचं एक्स कंपोनंट भेटतं आहे. आणि याचं वाय कंपोनंट काय असणार आहे आता, ए साइन थीटा. दिस इज ॲक्च्युली द मॅग्निट्यूड. आपल्या इथे मॅग्निट्यूडच भेटतात. आता मी या पूर्ण वेक्टरला कसं लिहिणार, ए वेक्टर कॅन बी रिटर्न एज ए कॉस थीटा इंटू आय कॅप. इमिडिएटली ॲज सून एज अ राईट आय कॅप, त्यांनी मला काय करता येत, दिस ए कॉस थीटा हा जो मॅग्निट्यूड आलेला आहे मला, ए काय ॲक्च्युली मॅग्निट्यूड आणि कॉस थीटा काय आपल्याला एक मॅग्निट्यूड भेटतं त्या वेक्टरचं अलॉंग. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. आणि इमिडिएटली आय घेतल्याने मला करता येतो कोणत्या डायरेक्शनला आहे. आणि मग पुढचं काय राहणार आहे आपलं, ए साइन थीटा इंटू जे कॅप. तो लाईक दॅट आय कॅन राईट एनी काइंड ऑफ, I can resolve any vector into its component and can specify which component is along x axis, which component is along y axis. तर अशा प्रकारे आपण याला रिझॉल्व्ह करू शकतो. तर याला आपण बेसिकली आपण समजा ax ay लिहित असतो तर आपण सिंपल याच्यात जर म्हटलं तर इट कॅन बी रिटन एज ax वेक्टर, ax इज मॅग्निट्यूड, axi प्लस ayj. तर जे काय आता इथे दिस इज द मॅग्निट्यूड, दिस इज डायरेक्शन, मॅग्निट्यूड डायरेक्शन, लाईक दॅट वी कॅन राईट एनी वेक्टर विथ रेस्पेक्ट टू इट्स ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स. ओके, इफ यू वॉन्ट टू गो इन द अपोजिट डायरेक्शन, आता जे आपण घेतलंय, आता या ठिकाणी वी हॅव रिप्रेझेंटेड अ वेक्टर इन टर्म्स ऑफ इट्स ऑर्थोगोनल कंपोनंट्स. आता इथे ऑर्थोगोनल कंपोनंट्समध्ये कसं दाखवलं, ए वेक्टर आहे त्याला अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस असं मी त्याला दाखवलंय. आणि जर का आता मला याच्यावरनं आता मला परत मॅग्निट्यूड जर फाइंड आउट करायचं असेल, इफ वी हॅव बीन गिवन, आपल्याला आता काय दिलेलं आहे, आता आपण पहिल्यांदा काय बघितलं, एक आपण वेक्टर होता, वी रिझॉल्व इट इंटू इट्स कंपोनंट. पण जर आता आपल्याला कंपोनंटच्या फॉर्ममध्ये वेक्टरला पहिलेच दिलेलं आहे, एक आपल्याला वेक्टर दिलाय ए वेक्टर इज इक्वल टू ax इंटू आय कॅप प्लस ए वाय इंटू जे कॅप, असं आपल्याला एक वेक्टर दिलेलं आहे. आता याच्यापासून मला याचं मॅग्निट्यूड जर फाइंड आउट करायचं असेल ना, हे बेसिकली काय होणार या ठिकाणी आपलं, दिस इज लाईक अपोजिट. आपण ॲडिशन ऑफ जे आपण आधी जे शिकलोय वेक्टर ॲडिशन, तर त्याच्यानुसार आपण याला करू शकतो. इथे जर आपल्याला फक्त मॅग्निट्यूड हवं असेल तर मॅग्निट्यूड कॅन बी रिटर्न एज अंडर रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर. आणि आपला नेहमीचा फॉर्म्युला काय असतो, प्लस टॉईस ax ay इंटू कॉस थीटा, हा आपला नेहमीचा फॉर्म्युला असतो. पण या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू काय येणार, बिकॉज दिस इज ऑर्थोगोनल वेक्टर. तर ऑर्थोगोनल वेक्टर असल्यामुळे थीटा इज ॲक्च्युली 90. या ठिकाणी काय माहिती आहे आपल्याला, दिस इज 90, दिस इज कॉस 90. थीटा इज इक्वल टू 90 आणि थीटा कॉस 90 इज 1, सॉरी कॉस 90 इज 0 and that's why this vector is going to become under root of ax square plus ay square. So in this way we can find out the magnitude. जर का आपल्याला एक वेक्टर दिलेला आहे, if the vector is already given along its component, आपल्याला components मध्ये दिलं x आणि y components मध्ये, तर आपण या फॉर्म्युल्याने त्याचं we can find out the magnitude. तसंच जर आपल्याला आता याचं, this is the first part, the second part आहे आता, जर आपल्याला ओके इथे आता थोडीशी जागा करून लिहून देतो. ओके, सेम डायग्राम आहे आपली, डायग्राम इज देअर. तर इथे जर आपल्याला थीटा फाइंड आउट करायला सांगितलं, ऑलरेडी आपल्याला कंपोनंट्स माहित आहे ना, वी वॉन्ट टू नो दॅट हाऊ मच द अँगल इट इज मेकिंग विथ ए विथ एक्स ॲक्सिस. तर या ठिकाणी आपण जर समजा टॅन थीटाची व्हॅल्यू घेतली, टॅन थीटा इज इक्वल टू वॉट, अपोजिट अपॉन ॲडजसंट. तर अपोजिट म्हणजे काय येणार इथे आपल्याला, अपोजिट विल बी ए वाय and adjacent will be ax. ही आपली काय, दिस इज ax, दिस इज अवर ay. तर दिस फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ay अपॉन ax विल गिव अस दी अँगल. तर अशा प्रकारे आपल्याला दोन फॉर्म्युले इथे भेटतात आहे. वन इज देअर टू गिव अस द मॅग्निट्यूड, अनदर वन इज देअर टू गिव अस दी अँगल विच इट इज मेकिंग विथ एक्स ॲक्सिस. हे आता हा जो अँगल आहे, दिस इज अलॉंग विथ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिससाठी हा अँगल आपल्याला भेटतो, दिस इज दी फॉर्म्युला फॉर दॅट. आता ही जी आपण कन्सेप्ट बघितली आहे, दिस इज नो फॉर एक्स अँड वाय ॲक्सिस. तर सेम गोष्ट आपली एक्सटेंड होते व्हेन वी आर कन्सिडरिंग ऑल थ्री ॲक्सिसेस एक्स वाय आणि झेड. आता इन्स्टेड ऑफ दिस, आता आपल्याकडे जर हा वेक्टर असेल, इफ वी आर हॅव्हिंग अ वेक्टर विच इज इन 3 डायमेन्शनल, नाव इथे लिहितो मी इथे, ओके आय विल राईट इन सेपरेट प्लीज.
फॉर 3D. जर आपला वेक्टर जो असेल, इफ इट इज इन द 3 डायमेन्शनल थिंग, 3 डायमेन्शनल वर्ल्ड, तर आपण इथे काय करणार, त्याला रिझॉल्व करताना विल बी नीडिंग ऑल 3 ॲक्सिस एक्स वाय झेड. तर आपला जो आता वेक्टर आहे दॅट इज इन अनदर डायरेक्शन, असं काहीतरी आपलं एक निघतं वेक्टर. असं काहीतरी त्याचं एक आपण एक्स वाय प्लेनमध्ये दाखवलं आहे, त्याचं परपेंडिक्युलर कसं पडतोय. ओके, आय मेड दी डायग्राम हिअर. तर आता इथे आपण ऑर्थोगोनल, इथे आता आपली दिस इज अवर एक्स ॲक्सिस, दिस इज अवर वाय ॲक्सिस, दिस इज अवर झेड ॲक्सिस. इकडे आता आपले काय असेल, युनिट वेक्टर विल बी आय कॅप, हिअर युनिट वेक्टर विल बी जे कॅप, आणि हिअर युनिट वेक्टर विल बी की कॅप. आता इथे आपण 3 डायमेन्शनल एक ऑब्जेक्ट बघतो. दिस ऑब्जेक्ट इज स्टार्टिंग फ्रॉम द ओरिजिन. हा आपला एक तुम्हाला एक समजण्यासाठी फॉर मेकिंग इट 3 डायमेन्शनल, इथे आपण बॉक्स कन्सिडर केला आणि अनदर एरो इज कमिंग टू द डायगोनली अपोजिट वे. डायगोनली अपोजिट जो कॉर्नर आहे, तर तिथे आपला वेक्टर हा क्रिएट होत आहे. तर आता याला वेक्टर वेन वी आर रिझॉल्विंग इट अलॉंग, आता याला आपण 3 साईडमध्ये अलॉंग एक्स अँड वाय अँड झेड या 3 ॲक्सिसमध्ये आपण जेव्हा रिझॉल्व करू, तर वी विल बी गेटिंग 3 कंपोनंट्स. एक कंपोनंट आपल्या इकडे राहणार आहे, दिस विल बी 1 कंपोनंट. हा कोणता कंपोनंट राहणार आहे याचा, आता इफ दिस इज ए वेक्टर, हा जो कंपोनंट राहणार तो काय राहणार, आता एचा जो कंपोनंट असेल तो आता याला मी ए एक्स घेतोय, ए एक्स कंपोनंट अलॉंग दिस ॲक्सिस. इकडे जो कंपोनंट राहणार तो आपण ए वाय घेऊ, आणि हिअर देर विल बी अनदर कंपोनंट दॅट विल बी कॉल्ड एज ए झेड. आणि अशा केसमध्ये आपलं जर टोटल आता ॲडिशन आहे, दिस वेक्टर कॅन बी रिटन एज ए वेक्टर कॅन बी रिटन एज ए एक्स आय प्लस ए वाय जे प्लस ए झेड की. तर हिअर अगेन काय काय दिलेलं आहे, दिस ए एक्स, ए वाय अँड ए झेड, दे आर देअर टू गिव्ह मी द मॅग्निट्यूड. याचा आपल्याला मॅग्निट्यूड करतो, याला मी जेव्हा रिझॉल्व करतोय 3 आता याला रिझॉल्व करताना मी 3 याच्यात रिझॉल्व करतोय, एक्स वाय आणि झेड कंपोनंट्समध्ये. आणि जर का आपल्याला हा वेक्टर आधीच दिलेला आहे, इफ वी आर बीन ऑलरेडी गिवन दिस वेक्टर इज रिझॉल्व्ड अलॉंग एक्स वाय झेड, असे 3 कंपोनंटमध्ये कसं रिझॉल्व झालं आधीच आपल्याला दिलं आहे. तर याच्यावरून आपल्याला तर मॅग्निट्यूड जेव्हा काढायचं आहे, तर इथे पण आपण सेम फॉर्म्युला वापरू शकतो. मॅग्निट्यूड ऑफ ए कॅप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर, या तिघांचं. तर बेसिकली आपण एक पायथागोरस थेरम इथे लागणार आहे. तर याने आपण वी कॅन फाइंड आउट द मॅग्निट्यूड. तर आता याचा पण पर्पज बघू, आता बऱ्याच ठिकाणी लागणार आपल्याला पुढे पण. ओके, आत्ता आपण हे हा जो फॉर्म्युला बघितला, व्हॉट वी हॅड सीन अलॉंग एक्स आणि वाय ॲक्सिस, याच्यावरती काय आपण पहिले न्यूमरिकल्स घेऊ. आणि हा जो कन्सेप्ट आहे, जो 3 डायमेन्शनल कन्सेप्ट आपण बघितलाय, दॅट विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. याच्याबद्दल आता बाकीचे आता युजेस आपण जे बघणार आहे, वेन विल बी सीइंग. आता हे तर कंपोनंट झाले, आपण हे जे तर कंपोनंट्स असणार आहे, अशामध्ये आपण पुढे ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, हे बरेच आपण ऑपरेशन्स, मेनी वेक्टर ऑपरेशन्स विल बी डुईंग. दॅट टाइम विल सी मोर डिटेल्स अबाउट दिस ऑल दिस 3 डायमेन्शन. जेव्हा आपण 3 डायमेन्शनमध्ये याला यूज करतो तेव्हा कसं करणार आहे ते आपण बघू. ओके, तर नेक्स्ट थिंग, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर अँड द अँगल इट मेक्स विथ एक्स ॲक्सिस. तर आपल्याकडे एक वेक्टर दिलेला आहे, त्याचं मॅग्निट्यूड. आता एक वेक्टर हे आधीच आपल्याला दिलं, त्याचे कंपोनंट्स आपल्याला दिले. द वेक्टर इज ऑलरेडी बीन गिवन विथ रेस्पेक्ट टू इट्स कंपोनंट. तर आपल्याकडे असं काहीतरी वेक्टर, वी हॅव बीन गिवन अ वेक्टर, मे बी आपल्याकडे कोर्स म्हणून एक वेक्टर दिलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4i प्लस 3j. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वेक्टर. हा जो वेक्टर आहे याचा एक कंपोनंट असेल, एक जो कंपोनंट आहे 4 न्यूटनचा, दॅट इज अलॉंग एक्स ॲक्सिस, आणि त्याचा 3 न्यूटनचा एक कंपोनंट आहे दॅट इज अलॉंग वाय ॲक्सिस. असं आपल्याला याच्यातनं लक्षात येतं. नाउ व्हॉट वी वॉन्ट टू नो व्हॉट इज द ॲक्च्युअल मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर.
तर म्हणजे आता हा जो वेक्टर असेल यांची जर आपण ॲडिशन केली तर विल बी गेटिंग दिस वेक्टर, दिस इज द एफ वेक्टर. आणि इथे एक अँगल त्याचा थीटा आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला जर मॅग्निट्यूड काढायचं, मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए म्हटलं किंवा आपण एफ घेऊ शकतो, एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 5. दिस इज द पाय न्यूटन इज द फोर्स. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर. आता हा जो वेक्टर होता आपण इन्स्टेड ऑफ गिविंग अ वेक्टर ऑफ 5 न्यूटन मेकिंग अँगल थीटा, आपल्याला आधीच दिलेलं आहे की याचे दोन कंपोनंट दिले होते, आपल्याला वेक्टर फाइंड आउट करायला सांगितलं होतं. तर म्हणजे आपण जे वेक्टर ॲडिशनचा जो आधी यूज केलेला फॉर्म्युला तोच आपण सेम करतोय, फक्त इथे प्लस टॉईस ए बी कॉस थीटा जो आपला क्वेश्चनमध्ये राहायचं त्या फॉर्म्युल्यामध्ये, तिथे कॉस थीटाची व्हॅल्यू 90 झाल्याने वी हॅव टू जस्ट यूज पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम जर इथे सिंपल बघितलं स्टील वी कॅन गेट दी आन्सर. तर नेक्स्ट थिंग आहे की थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. थीटा इज इक्वल टू व्हॉट, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए वाय अपॉन ए एक्स, हा आपला फॉर्म्युला होता. तर ए वाय काय इथे 4, दिस विल बी टॅन इनवर्स ऑफ 4 अपॉन 3. तर आता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हा तर आपला नेहमीचा ट्रायपॉइड आहे. तर वेन वी आर हॅव्हिंग अ ट्रायंगल, तर हा फार महत्त्वाचा ट्रायपॉइड आहे, तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवू शकता. 5 4 3, द अँगल विच इज द साइड विच इज इन फ्रंट ऑफ 37 डिग्री इज 3, आणि जे आता याच्यानंतर जे 53चं उडणार आहे दॅट विल बी 4. हा एक ट्रायपॉइड आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा. जेव्हा पण हा ट्रायपॉइड येणार आपला 5 4 3, 3च्या समोरची जी साईड अँगल आहे तो आहे 37, 4च्या समोरचा जो अँगल आहे तो आहे 53. तो मोठी साईड मोठा अँगल, छोटी साईड छोटा अँगल, अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं. इथे आता काय येणार आहे तर टॅन इनवर्स ऑफ 4/3. तर हा जो अँगल असणार आहे आता 4/3चा आपल्याला अँगल बघायचा आहे. बघा 4 अपोजिट अपॉन ॲडजेसंट, अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे हा जो अँगल असणार आहे हा किती असणार आहे या ठिकाणी 3च्या समोरचा. ओ सॉरी, इथे आपण लिहिताना थोडीशी चूक केलेली आहे. दिस विल बी अपोजिट इज ॲक्च्युअली ए वाय इज 3 अपॉन 4. तर याचे 3 अपॉन 4 जे घेतले तर दिस विल बी देन 37 डिग्रीज. दिस शोज दॅट vector f makes an angle of 37 degrees along with x axis. ओके, आता इथपर्यंत आपण एक गोष्ट बघितली की कशाचं मॅग्निट्यूड करायचं ना. आता पुढचा क्वेश्चन आहे फाइंड आउट द युनिट वेक्टर अलॉंग दी डायरेक्शन. आता सेम आपण हा वेक्टर जो आपण वरती घेतलेला आहे, एफ वेक्टर इज इक्वल टू 4i प्लस 3j. Now we want to find out the unit vector along the direction of this vector. आता आपल्याकडे एक f वेक्टर आहे. f वेक्टर आपण लिहिताना ऑर्थोगोनल वेक्टरच्या फॉर्म मध्ये त्याला लिहिलेलं आहे. तर याचा तर युनिट वेक्टर काय ना, युनिट वेक्टर काय असणार आहे आपला f कॅप म्हणून आपण जर घेतलं तर बेसिकली आपण एनी वेक्टर कॅन बी रिटन एज f वेक्टर कॅन बी रिटन एज मॅग्निट्यूड ऑफ f वेक्टर इनटू इस युनिट वेक्टर. तर मग याच्यावर आपण युनिट वेक्टर कसं लिहू शकतो, युनिट वेक्टर इज इक्वल टू f वेक्टर अपॉन इज मॅग्निट्यूड. तर इथे आता एफ वेक्टर जो आहे तर याची व्हॅल्यू काय आपली 4i प्लस 3j, आणि आता याचं मॅग्निट्यूड काय येणार आहे, मॅग्निट्यूड विल बी अंडर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एफ कॅप इज इक्वल टू 4i प्लस 3j अपॉन अंडर रूट ऑफ 25 अपॉन 5. देअरफॉर द युनिट वेक्टर along f vector f cap is equal to 4/5 I cap plus 3/5 j cap. तर आपल्याला एक वेक्टर दिला होता, युनिट वेक्टर म्हटलं की फक्त एवढं लक्षात आलं की झालं. दिस व्हॉट वी हॅव टू रिमेंबर. आणि आपल्याला इव्हन जर चेक करायचं असेल वेदर दिस इज द आन्सर, तर आता आपण याचं इव्हन आता याचं मॅग्निट्यूड काढलं आता. तर व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ अ युनिट वेक्टर, इट शुड बी 1. तर आपण याचं तर मॅग्निट्यूड काढून बघू. मॅग्निट्यूड ऑफ एफ कॅप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4/5 होल स्क्वेअर प्लस 3/5 होल स्क्वेअर. इथे आपला क्वेश्चन संपलेला आहे. वी आर जस्ट चेकिंग वेदर व्हॉट वी हॅव डन इट इज राईट ऑर रॉंग. अंडर रूट ऑफ 16 अपॉन 25 प्लस 9 अपॉन 25
This is going to become now 25 upon 25, that is equal to 1. तर this shows that whatever we got the answer that is perfect. यांनी काय लक्षात येतं, याचा दिस वेक्टर इज ओनली मेंट टू गिव्ह डायरेक्शन. म्हणून याचं आता युनिट वेक्टर म्हटलं तर आपण जे काय आन्सर आलं होतं, दिस वॉज अवर आन्सर, हे आपलं आन्सर आलं होतं. या आन्सरला आपण काय केलं, वी जस्ट इवन ट्राय टू फाइंड आउट, चेक वेदर इट इज राईट ऑर रॉंग. तर आपण इथे परत जो आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे टू फाइंड आउट अ मॅग्निट्यूड, तो लावल्यानंतर आपल्याला काय आन्सर आला, आन्सर इज 1. ओके. तर अशा प्रकारे बरेच क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. आय थिंक दिस मच इज सफिशियंट. विल सी द अदर थिंग्स. याच्या पुढचा जो टॉपिक आहे आता ॲडिशन ऑफ वेक्टर्स बाय युजिंग, आता ॲडिशन तर आपण आधी पण शिकलो. नाउ विल बी डुईंग ॲडिशन बाय कन्सिडरिंग द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तर तो पुढच्या याच्यात आपण बघू आता. थँक्यू ऑल.